हॅलो एव्हरीवन, मी प्रियांका सकपाळ तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती खूप खूप स्वागत करते आहे. आता आपण जाणून घेणार आहोत मकर राशीसाठी म्हणजे कॅप्रिकॉर्न राशीसाठी कसं असणार आहे डिसेंबर 2025. जानेवारीपासून नोव्हेंबरपर्यंत इतके पटापट 11 महिने निघून गेले आणि 2026 अगदी उंबरठ्यावर आहे. जाणून घेऊया आपल्यासाठी म्हणजे मकर राशीच्या लोकांसाठी डिसेंबर 2025 कसा असणार आहे. पण याआधी मला जाणून घ्यायचे आहे तुमच्या एनर्जीज. सो सध्या तुमच्या एनर्जीज मला सांगून देतील की काय चाललंय लाईफमध्ये, काय चाललंय मनामध्ये, कसे विचार आहेत, कसा ॲटिट्यूड आहे, सगळंच पाहूया आपण. तुमचा ॲटिट्यूड कसा आहे. ओव्हरऑल आयुष्यात काहीतरी नवीन सुरू करायचं आहे, तुमची इच्छा आहे की ही जी लाईफ अशी स्लो अँड स्टेडी चालली आहे ती अचानक काहीतरी छान चेंजेस व्हावेत आणि लाईफ एकदम मस्त चेंज होऊन जावं. त्यासाठी ना तुमच्या मनात काही प्लॅन्स आखलेले आहेत तुम्ही, आणि जोपर्यंत तशी ऑपॉर्च्युनिटी समोरून येत नाही तोपर्यंत तुम्ही ती संधी घेणार नाही. पेज ऑफ हँड सांगते की तुमच्याकडे आता जे आहे ते जपण्याकडे तुमचा कल आहे. स्ट्रेंथचं कार्ड सांगते की तुम्हाला तुमच्या आप्त स्वकीयांना किंवा तुमच्या दुश्मनांना सुद्धा प्रेमाने जिंकायचं कुठेतरी, आणि काही गोष्टींची तुम्ही वाट बघताय आणि त्याचा वेटिंग पिरियड कधी ओव्हर होईल असं झालंय तुम्हाला, कारण तुमचे काही प्लॅन्स आहेत तुमच्या येणाऱ्या भविष्य काळाशी संबंधित. बघूया आपण आता या बेसिसवरती तुम्हाला रिलेशनशिप, तुमचं जॉब, बिझनेस, फायनान्स आणि हेल्थ कसं असणार आहे ते आपण जाणून घेऊया. रिलेशनशिप मध्ये काय सांगतंय कार्ड्स काढूया आणि मी तुम्हाला एक्सप्लेन करेन. रिलेशनशिप मध्ये थोडासा डॉमिनेटिंग नेचर दिसते तुम्हाला. चर्चा करून काही प्रश्नांची उत्तरं मिळू शकतात, पण तसं तुम्हाला नाही करायचं. म्हणजे अगदी स्पेसिफिक बोलायला झालं तर इफ यू आर मॅरिड आणि तुम्हाला घराशी संबंधित काही काम काढायचं तरी ते तुम्ही तुमच्या जोडीदाराशी चर्चा करून नाही करणार, ते तुम्ही तुमच्याच मनाने करणार. हे एक उदाहरण होतं. मला फक्त असं म्हणायचं की या प्रकारचं एक डॉमिनेटिंग नेचर तुमचं डिसेंबर 2025 मध्ये असू शकतं. नाईट ऑफ स्वॉर्ड्स दाखवलंय की ध्येयाच्या प्रती म्हणजे तुमच्या रिलेशनशिपच्या प्रती तुम्ही कितीही पॉझिटिव्ह असलात तरी या डिसेंबरमध्ये थोडं तुम्ही लिबरल असणार आहे काही बाबतींमध्ये. द हर्मिट सांगतं की तुम्हाला तुमच्या पार्टनरसोबत फक्त तुमच्या पार्टनरला घेऊन कुठेतरी दूर निघून जायची इच्छा आहे आणि काहीतरी नवीन सुद्धा सुरू करायची इच्छा आहे. जर तुम्ही मॅरिड असाल तर तुम्ही बेबीसाठी वगैरे सुद्धा प्लॅन डिसेंबर 2025 मध्ये फ्युचर प्लॅनिंग करू शकता. आणि जर तुम्ही सिंगल असाल तर तुम्ही लग्नाच्या दिशेने तुमची वाटचाल चालू आहे हे दिसतंय मला. डिसेंबरमध्ये काहीतरी कॉन्क्रीट घडेल त्या रिलेटेड. ठीक आहे. जॉब करणाऱ्यांसाठी कसं असणार आहे डिसेंबर 2025. काही विशेष चांगले कार्ड आलेले नाही आहेत. बघूया. लोनसाठी अप्लाय केलं असेल जॉबच्या ठिकाणी तर ते अप्रूव्ह होणार नाही. थोडी पळवाट कामात न काढताना तुम्ही दिसताय, पण त्याचा तुम्हाला नुकसान होईल. कामाच्या ठिकाणी वाद होताना दिसत आहेत, भांडणं होताना दिसत आहेत तुमच्या कलिग सोबत, आणि काही गोष्टींमध्ये तुमचा इमोशनल बॅलन्स कुठेतरी बिघडताना दिसतोय. मनातल्या गोष्टी शेअर केल्यामुळे प्रॉब्लेम्स येणार आहेत तुमच्या लाईफमध्ये असं दिसतंय जॉबच्या ठिकाणी. तर जपा जरा मकर राशीच्या लोकांनी. पाहूया आपण बिझनेस करणाऱ्यांसाठी कसं आहे. बिझनेस करणाऱ्यांसाठी सुद्धा पहिलं कार्ड जरा उदासीनच आलेलं आहे. ठीक आहे, पण बाकीचं चांगले येतात. सुंदर 3 कार्ड चांगले आलेत. एक कार्ड सांगते की तुम्ही काही गोष्टींचा ट्रॉमा घेऊन चाललाय, बिझनेसमध्ये त्याचा काही उपयोग नाहीये, पण काही गोष्टींची भीती आहे तुम्हाला येणाऱ्या भविष्याशी संबंधित. डिसेंबर 2025 मध्ये स्लीपलेस नाईट्स तुम्ही अनुभवाल बिझनेसच्या रिलेटेड टेन्शन घेतल्यामुळे. बाकी 2 ऑफ कप्स आहे. नवीन पार्टनरशिप सुरू करण्याचे योग आहेत डिसेंबरमध्ये. नवीन ब्रांच चालू करू शकाल. तुमच्या बिझनेसशी संबंधित नवीन अपॉर्च्युनिटी समोरून चालू येईल आणि जिथे लाथ मारेन तिथे पाणी काढीन असा एक ॲटिट्यूड असेल, आणि खरंच त्याप्रमाणे तुम्ही जिथे हात घालाल त्या बिझनेसमध्ये तुम्हाला यश येईल. नैसर्गिक गोष्टींचं उत्पादन जिथे होत असेल अशा गोष्टींमध्ये व्यवहार केल्यास त्यातून फायदा मिळेल हे दिसतंय. आपण फायनान्सेस कसे आहेत. जॉब आणि बिझनेसमधनं पैसा कमवला खरा, पण त्याचा फायनान्सेस कसे असणार आहेत तुमचे. अरे वा, चांगलं कार्ड आलेलं आहे. व्हेरी गुड. जे काही फायनान्सेस तुमचे दिसत आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला एक रॉयल
फॅमिली टच थोडासा म्हणतो ना आपण, एक डिसेंबर 2025 शांततेत जाईल, मानसिक शांती असेल, घरामध्ये सुद्धा हॅपी आनंदी वातावरण असेल असं दिसतंय. जजमेंटचं कार्ड आलेलं आहे, विच शोज कर्माची चांगली फळं मिळणार आहेत फायनान्स रिलेटेड. म्हणजे काय, पूर्वी काही इन्व्हेस्टमेंट केल्या असतील तर त्याच्यावरती फायदा होईल. नाईट ऑफ वॅन्ड्स आलेला आहे, थोडासा महत्त्वाचे डिसिजन मेकिंगकडे तुमचं यावेळेला घोडदौड कमी असणार आहे आणि काही गुड न्यूज येणार. ते एक हे कार्ड आणि हे कार्ड बघून मी सांगते, डिसेंबर 2025 मध्ये पूर्वी काहीतरी तुम्ही इन्व्हेस्टमेंट केल्या होत्या, काय असेल तर त्याचे पैसे कुठेतरी अडकले होते, काय असेल तर ते पैसे तरी येतील किंवा नवीन तुम्ही जी काही इन्व्हेस्टमेंट केली होती त्यातनं नवीन प्रॉफिट तरी होईल, काहीतरी होईल. पण चांगले कार्ड्स आलेले आहेत. लास्ट बट नॉट द लीस्ट, मकर राशीच्या लोकांची हेल्थ कशी असणार आहे वर्ष संपता बघूया. ओके, आध्यात्मिकतेकडे कल असेल, बाकी काही प्रॉब्लेम दिसत नाही मला. म्हणजे हेल्थ इश्यू काहीच प्रॉब्लेम नाही आहे. उलट चांगलं आहे की तुम्ही जे आतापर्यंत जर तुम्ही नास्तिक असाल तर नास्तिक असाल तर तुम्हाला आध्यात्मिकतेचा थोडं का होईना वेळ लागेल, चांगली गोष्ट आहे. आता आपण पाहूया गुरूंचा संदेश. साईट आहे. गुरूंचा संदेश म्हणजे काय, की तुमचे जे काही गुरु आहेत त्यांचा तुमच्यासाठी डिसेंबर 2025 साठी काय आहे आशीर्वाद बघूया आपण. द डिस्कवरी, द वर्ल्ड इज युअर होम, बी हॅपी व्हेअर एव्हर यू आर. डिसेंबर महिन्यामध्ये तुम्हाला असं सुचवलं जाते की जास्तीत जास्त घर सोडून कुठेही जाऊ नका. तुमच्यासाठी एक संकेत आहे हा, की डिसेंबर 2025 मध्ये कुठे बाहेर जायचा प्लॅन करू नका. घरातल्यांना वेळ द्या आणि त्याच्यात आनंद शोधा. नेक्स्ट आपलं असणार आहे एंजल कार्ड्स, काय सांगतात आपल्याला बघूया. एंजल कार्ड्स आपल्याला सांगतायत की लुक फॉर अ साइन रिकव्हरी आलेलं आहे. मगाशी सुद्धा मी तुम्हाला म्हटलं होतं, एक तर तुम्ही अध्यात्मिकतेकडे वळणार आहात, तो एक इमोशनल हिलिंग तुमची होणार आहे. ठीक आहे, ज्या गोष्टीमध्ये तुम्हाला पूर्वी कधीतरी काही त्रास झाले त्यातनं तुम्ही रिकव्हर होणार. प्लस ही रिकव्हरी फायनान्शियल सुद्धा असू शकते. लुक फॉर अ साइन, युनिव्हर्स तुम्हाला सतत काही ना काही संकेत देत राहील. तुम्हाला ते संकेत ओळखता आले पाहिजेत, काहीतरी चांगलं घडणार आहे एवढं मात्र नक्की. आता तुमचं आणि माझं आवडतं द बुक ऑफ अनसस्टी सिरीज, ज्याने आपण जाणून घेणार आहोत डिसेंबर 2025 मध्ये जगता वागताना तुमचा ॲटिट्यूड कसा असायला हवा. ठीक आहे, सुरुवात करूया आपण. इट्स टाइम फॉर यू टू गो. ही योग्य वेळ आहे तुमच्यासाठी पहिलं पाऊल उचलण्याची. इट इज सिग्निफिकंट, खूप इम्पॉर्टंट आहे. बी डिलाइटफुली शुअर ऑफ इट, काहीतरी चांगलं घडणार आहे त्याची मनाची तयारी ठेवा. ट्रायर मोर अनलाइकली सोल्युशन्स, सहज दिसतं ते करू नका, काहीतरी वेगळ्या मार्गाने सोल्युशन्स काढायचा प्रयत्न करा. यू मे हॅव टू ड्रॉप अदर थिंग्स, काही बाबतीमध्ये कॉम्प्रोमाइज करायची तयारी ठेवा काही गोष्टींपासून. इट विल क्रिएट अ स्टीर, सो याच्यामुळे ना बऱ्याच गोष्टी ढवळून निघणार आहेत. देर इज नो गॅरंटी, ज्याची तुम्हाला आतापर्यंत खूप जास्त ज्याच्यावरती तुम्ही गॅरंटी देत होतात, ॲक्च्युली त्या गोष्टीवरती तुम्ही काय म्हणतात ना, अवलंबून नका राहू. इफ यू डू ॲज यू आर टोल्ड बेटर टू वेट, बी डिलाइटफुली शुअरिटी. म्हणजे काय, पूर्वी कुणीतरी तुम्हाला कधीतरी सल्ला दिला होता, त्याप्रमाणे जर तुम्ही वागलात तर त्यातनं फायदा होईल. आणि दुसरं काय होतं शेवटचं, की बी डिलाइटफुली शुअर ऑफ इट, म्हणजे मनाशी पक्की बाळगा, खात्री बाळगा की जे तुमच्या मनामध्ये आहे ते तसंच त्याप्रमाणे होणार आहे, चांगलं घडणार आहे. ऑन दिस गुड नोट आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवतोय, पण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन कंटेंट सोबत. ठीक आहे, तोपर्यंत प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल आणि आपली ही फॅमिली अशीच वाढत राहू दे. थँक्यू सो मच.